लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील कोपरगाव येथे श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री राम, जय बजरंग व श्री दत्तात्रय मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले. कोपरगावामध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील व महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष DK म्हात्रे यांच्या शुभ हस्ते श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री राम, जय बजरंग व दत्तात्रय मंदिराच्या प्रवेशद्वाराचे व ग्रामपंचायत कोपर प्रवेशद्वाराचे भव्य दिव्य लोकार्पण यावेळी करण्यात आले व या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने अनेक मान्यवर व गावातील ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. कोपरगावचे लोकनियुक्त सरपंच हेमंत घरत यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नातून व कोपरगावातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा व मंदिराचा भव्य दिव्य निर्माण झाला असून यासाठी अनेक दानशूर दात्यांनी भव्य दिव्य मंदिराच्या निर्माणासाठी देणगी रूपाने आर्थिक सहकार्य देखील केले आहे. तसेच या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण देखील दिसून आले. झालं असं मी जाहीर करतो आणि खऱ्या अर्थाने कोपरगावच्या ग्रामपंचायतीच्या मनापासून कौतुक करतो. मला असं वाटतं की गावाच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी गावामध्ये असायला हव्यात त्यापैकी कुठली गोष्ट कोपरमध्ये नाही असा विषय नाही. म्हणून आपण एखाद्या माणसाला हिरवायचं असेल तर काय बोलतो, त्याला कोपरापासून हात जोडलं पाहिजे. पण आता तुम्हाला कोपरापासून हात जोडायची काही गरज नाही, तर तुमच्या समोर विकासाच्यामुळे कोणालाही नतमस्तक व्हावं लागेल इतका चांगला विकास कोपरगावच्या सरकारने केलेला आहे. गावाचा विकास कोपरगावने विकासाच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. प्रवेशद्वार बनवणं म्हणजे हे फक्त प्रवेशद्वार नसते, गावच्या अस्मितेचं प्रतीक असते. आपण नेहमी पूर्वी बोलायचो की गाव कसं आहे हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर गावचं मंदिर कसं आहे आणि गावची शाळा कशी आहे, या दोन वास्तू गावातल्या आपण बघितल्या की त्या गावातली लोक कशी आहेत हे आपल्याला माहीत व्हायचं. आता त्याच्यामध्ये अजून एक तिसऱ्या गोष्टीची भर पडली, गावामध्ये कमान कशी आहे. ती कमान बघितली की गावातली माणसं कशी आहेत आणि गाव कसं आहे हे आपल्या लक्षात येते. आणि कोपरगावने एवढ्या चांगल्या उत्कृष्ट कमानी उभारून निश्चितपणाने आपल्या कोपरगावची ओळख ही विकासाच्या दृष्टिकोनातून भिवंडी तालुक्याला करण्याच्यासाठी योगदान दिलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हेमंत यांच्या नेतृत्वामध्ये सगळेच ग्रामपंचायतचे सदस्य, यापूर्वी असलेले सरपंच, या सगळ्यांनी गावच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे. आम्ही प्रत्येक सरपंचाच्या वेळेला या गावामध्ये विकासाच्यासाठी उद्घाटनासाठी आलेलो आहोत. त्याच्यामुळे एकाचंच कोणाचं श्रेय असं नाही, ते संपूर्ण गावाचं श्रेय. शेवटी गावाने निवडून दिलेला सरपंच असतो, त्यामुळे श्रेय हे गावाचंच असते. परंतु आता आपण पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. तर श्रीधर बसलंय. श्रीधर एक दिवशी माझ्याकडे आला आणि मला सांगितलं की महाराष्ट्रात 1 नंबर आमचा आला, 5 कोटी रुपयाचं बक्षीस आम्हाला मिळालं. आता काल्हेर आणि कोपर फार अंतर नाही आणि बरोबर नेमकं तुमच्या पश्चिमेला काल्हेर गाव आणि तो वारा पश्चिमेकडून तुमच्याकडे आला की पुढच्या 5 कोटीच्या बक्षिसाला तुम्ही पात्र व्हाल. आणि म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान या योजनेमध्ये सहभागी होऊन येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये, आज आणायचे पंचायत राज दिवस आहे, 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून कार्यक्रम आजच्या दिवशी केला जातो. मी मंत्री असताना देशातल्या कुठल्या आणि कुठल्या राज्यामध्ये मोदीजींना नेऊन आम्ही कार्यक्रम करत होतो. आज मला काही टीव्हीवर दिसला नाही, मी माझ्या PA विचारत होतो देशातला. पण आज पंचायत राज दिवसाच्या दिवशी आपण संकल्प केला पाहिजे की माझी कोपर ही ग्रामपंचायत भिवंडी तालुक्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची होईल. पण जसं कोपरगाव सामाजिक क्षेत्रात पुढे, धार्मिक क्षेत्रात पुढे, विकासामध्ये ही पुढे आणि
बाकी आता कशात पुढे आहेत ते मी सांगत नाही. त्याच्यात जरा मागे राहा की महाराष्ट्रामध्ये तुमचा 1 नंबर आल्याशिवाय राहणार नाही. एवढं चांगलं काम आपण करता. सगळ्यांना सोबत घेऊन काम करा. सगळ्यांना सोबत घेऊन आपण जर गेलो तर निश्चितपणाने आज जे तुम्ही मंदिर उभं करताय आणि त्याच्यामध्ये सगळ्याच मूर्ती आहेत, गणेशाची आहे, हे तुमचं विघ्न हरण होणार. विठ्ठल रुक्माई गरिबांचा देव आहे. विठ्ठल रुक्माई ही आपली परंपरेने किती वर्षापासून, म्हणजे कुठे माणूस नाही गेला तरी चालेल पण पंढरीला माणूस जाणार, अशा प्रकारची परिस्थिती आवणी करण्याची आपल्याला घाई असायची. पूर्वीचे आपले सगळे पूर्वज होते. गेल्या 4 दिवसापासून रामकथा कृष्णकथा या आयोजित केलेल्या आहे. साहेबांच्या आशीर्वादाने, साहेबांच्या प्रेरणेने आम्ही जेव्हा सत्तेत बसलो तर सत्तेत बसल्यापासून आम्ही पहिलाच कार्यक्रम आमच्या मंदिराच्या जीर्णोद्वाराचा घेतला. जीर्णोद्वार करत असताना आम्ही सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळ, ग्रामपंचायत कमिटी, तरुण मंडळ यांना सोबत घेऊन चर्चा विनिमय करून मंदिराचं जीर्णोद्वाराचं काम हाती घेतलं. पण आम्हाला एक व्यथा होती, कारण आमचा गावातच मंदिर होता. आता देव इथून काढले का दर्शन कुठे घ्यायचं, अशी आमच्या गावातील वारकरी संप्रदायाची त्यांनी खंत माझ्या पुढे मांडली. मग आम्ही परत ग्रामपंचायत कमिटी, आमचा तरुण मंडळ, महिला मंडळ विचार विनिमय करून गावातील सर्व वारकरी संप्रदाय, स्वाध्याय परिवार, आध्यात्मिक मंडळ, श्रीदास यांना परत सोबत घेऊन तिथे प्रण केला का जोपर्यंत मंदिर होत नाही, तयार होत नाही, तोपर्यंत आपण श्री रामकथा, श्री कृष्ण कथा, श्री हरिकथा, श्री भागवत कथा, श्री महाशिवपुराण अशा 5 कथा आपण ठेवूया. पहिल्याच टप्प्यात आम्ही 1 वर्षात या 5 कथा आटोपल्या. परत मंदिर पूर्ण व्हायला थोडासा उशीर झाला. परत आम्ही सर्व गाववाल्यांच्या सभा घेतल्या, वारकरी संप्रदायांचे आशीर्वाद घेतले, साहेबांची प्रेरणा घेतली, आशीर्वाद घेतले आणि पुन्हा हा मंदिर तयार झाला. आणि तयार होण्याच्या अगोदर आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला का ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल त्याच्या 10 दिवस अगोदर पुन्हा आपण श्री रामकथा, कृष्णकथा, हरिकथा, भागवत कथा, शिवकथा हे आयोजित करूया. आणि त्याच्यामध्ये आम्ही हा एप्रिल महिन्याचा मुहूर्त काढला. 21 एप्रिल ते 30 एप्रिल या मुहूर्तामध्ये 27 तारीख, 28 तारीख आणि 29 तारीख ही मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ठेवली. 29 एप्रिल 2026ला प्राणप्रतिष्ठा इथं होणार आहे. श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्माई, जय श्रीराम, जय हनुमान, श्री दत्तात्रय भगवान अशा मूर्त्या इथं स्थापन होणार आहेत. बालयोगी गुरुवर्य सदानंद महाराज इथं येणार आहेत. त्यांच्यासोबत जुनी तपस्वी छावणी अयोध्या धाम येथून श्री श्री 1008 गुरुवर्य परमहंस महाराज इथं येणार आहेत. बालयोगी मच्छिंद्र महाराज येणार आहेत. चिदानंद सरस्वती महाराज येणार आहेत. त्याचबरोबर साहेबांचं पण इथं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आगमन होणारच आहे. त्यांच्यासोबत सर्व भाजपा कार्यकर्ते आणि मनसेचे डी के म्हात्रे साहेब यांचेही सहकारी इतर नेते इथं येणार आहेत. पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रदाय इथं 29 तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार आहेत. आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आम्ही 21 तारखेपासून ही श्री रामकथा 2 दिवस ठेवली होती, ती आटोपलेली आहे. आता कालपासून श्री कृष्ण कथेचं आयोजन चालू आहे आणि आज कृष्ण कथेचा समारोपही होणार आहे. आणि मोठ्या संख्येने भाविक भक्तगण इथं पंचक्रोशीतील उपस्थित असतात, कथा श्रवण करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं भजन, हरिपाठ आणि सायंकाळी कथा असं आयोजन नियोजन आम्ही करत आहोत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाप्रसादाची व्यवस्थाही करत आहोत. माननीय आपले आधारस्तंभ प्रेरणास्थान श्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने या गावाचा विकासही चांगला उत्तमरित्याने होत आहेत. आम्ही जेव्हा साहेब या गावची सत्तेची सूत्रे हाती घेतली तेव्हा एक वचननामा आणि संजय पाटील साहेबांनी एक वचकनामा आम्हाला दिला होता त्यांच्या भाषेत. असे 2 वचननामामध्ये आम्ही जेवढी कामं तिथं ठेवली होती त्याच्यापासून जास्तीचीच कामं आम्ही करत आहोत. आणि हे कामं करताना आणि हे सत्संग, या कथा, हरिकीर्तन, प्रवचने करताना आम्हाला वारकरी संप्रदायामधील आमचे ज्येष्ठ असतील, महिला मंडळ असतील, ग्रामपंचायत कमिटी असतील, माझ्यासोबत असलेले माझे सहकारी तरुण मंडळी असतील, त्यांचा सर्वांचा हातभार योगदान इथं लागत आहे आणि सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करत आहेत. साहेब, आज आपण आमच्या विनंतीला मान ठेवला. इथं आम्ही मंदिर तयार करून एक संकल्प केला का मंदिराच्या समोर एक प्रवेशद्वार असावं, त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर एक प्रवेशद्वार असावं, मधीच जागा बॅलन्स राहते म्हणून एक मनोरंजन म्हणून कारंजा तिथं बनवावा असा आम्ही संकल्प केला. आणि या तिन्ही वस्तू आज आपल्या हस्तून
त्यांचं उद्घाटन समारंभ झालेला आहे. साहेब आपले अतिशय मनापासून धन्यवाद. आपण या गावावर अतिशय प्रेम करत आहात. कुठलीही कामं आम्हाला आपण आजपर्यंत नाही बोललेले नाही. काल्हेरवर जसा प्रेम आहे, कोणवर जसा प्रेम आहे, तसा आमच्या गावातही तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद देऊन प्रेम करत आहेत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विकास कामावर, प्रत्येक जुन्या कार्यकर्त्यावर आपलं लक्ष असतो. जेव्हा जेव्हा मी आपल्याला भेटतो तेव्हा तेव्हा आपण मला सूचित करतात, हा कसा आहे रे, तो कसा आहे रे. साहेब अतिशय प्रेम आपला या गावावर आहे. त्यांच्यासोबत आमचे DK म्हात्रे साहेब हेही प्रत्येक कार्यक्रमात आमच्या येत असतात आणि ते बोलत असतात की मी गावात येऊन थकलो, पण नारळ फोडूनही थकलो. त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन. राजन भोईर साहेब असतील, प्रताप शेठ असतील, श्रीधर शेठ असतील, बाकी सर्व सहकारी, सपना मॅडम असतील, पाटील मॅडमच्या मिसेस असतील, सरांच्या मिसेस असतील, सर्वांचं मनापासून आभार.